Today we are going to learn contract of agency. So first we see the definition of agent and principal. What is the agency? ठीक है. So let's start with the definition of agent and principal. So first definition is for the agent. So an agent is a person who is authorized to act on behalf of another person. म्हणजे एजंट अशी व्यक्ती आहे जी ॲथोराईज, जिला अधिकार दिले गेले आहे टू ॲक्ट ऑन बिहाफ, कोणाच्या तरी वतीने, टू ऑफ अनादर पर्सन म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या वतीने, नोन ॲज द प्रिन्सिपल, ज्याचं नाव आहे किंवा ज्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल, इन डिलिंग विथ द थर्ड पार्टीज. थर्ड पार्टीज म्हणजे कोण? की तिराईत व्यक्ती जी आहे, ज्याच्यासोबत करार कॉन्ट्रॅक्ट झालेला आहे त्या व्यक्तीशी डील करताना. ठीक आहे. देन नेक्स्ट डेफिनेशन इज फॉर द प्रिन्सिपल. अ प्रिन्सिपल इज अ पर्सन हू ॲथोराईज अनादर पर्सन. हा प्रिन्सिपल ही अशी व्यक्ती आहे ज्याने ॲथॉरिटी दिली आहे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला, नोन ॲज द एजंट म्हणजे कोणाला? एजंटला, टू ॲक्ट ऑन देअर बिहाफ, त्यांच्या वतीने काम करण्याकरता, इन डिलिंग विथ थर्ड पार्टीज, थर्ड पार्टीसोबत डील करताना. नेक्स्ट इज इसेन्शियल्स ऑफ रिलेशनशिप ऑफ एजन्सी. सो द फॉलोइंग आर द इसेन्शियल ऑफ व्हॅलिड एजन्सी रिलेशनशिप. एजन्सी करता काय काय व्हॅलिड रिलेशनशिपमधले इसेन्शियल असले पाहिजे ते पाहूयात. फर्स्ट इज एजन्सी ॲग्रीमेंट. सो देअर मस्ट बी अन ॲग्रीमेंट बिटवीन द प्रिन्सिपल अँड एजंट. जेव्हा एखादी व्यक्ती थर्ड पार्टीशी कॉन्ट्रॅक्ट करताना एखाद्या एजंटला निवडते, एखाद्या व्यक्तीला निवडते, त्याला म्हणतात एजंट. आणि त्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट असणं, ॲग्रीमेंट असणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवरती काम सोपवू शकत नाही. म्हणजेच कोण? प्रिन्सिपल एजंटवरती काम सोपवू शकत नाही. देन सेकंड इज अथॉरिटी. द एजंट मस्ट हॅव द अथॉरिटी टू ॲक्ट ऑन बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल. म्हणजेच काय? अथॉरिटी कोणाला दिली जाते? एजंटला. कोण देतं? प्रिन्सिपल. पण ती अथॉरिटी जी आहे ती कशासाठी? टू ॲक्ट ऑन बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल. प्रिन्सिपलच्या वतीने किंवा त्याच्या बिहाफमध्ये, तो समोर नाही पण त्याच्या वतीने जर एखादं काम करण्याचं सोपवलं आहे ते काम करण्यासाठी. थर्ड इज रिप्रेझेंटेशन. सो द एजंट मस्ट रिप्रेझेंट द प्रिन्सिपल इन डिलिंग विथ द थर्ड पार्टीज. म्हणजे एजंटचं काम काय काय आहे की त्याने प्रिन्सिपलला, म्हणजे जो मेन व्यक्ती आहे, ज्याने त्याला काम दिलं आहे, ज्याने त्याला एजंट म्हणून निवडलं आहे, त्याने रिप्रेझेंट करावं कोणासमोर? प्रिन्सिपलने, प्रिन्सिपलच्या बिहाफमध्ये थर्ड पार्टीसमोर. देन कन्सिडरेशन. सो द एजन्सी ॲग्रीमेंट मस्ट बी सपोर्टेड बाय कन्सिडरेशन. दोघांमधलं जे ॲग्रीमेंट आहे एजंट आणि प्रिन्सिपलमधलं, त्याच्यामध्ये कन्सिडरेशन सुद्धा असतं. कन्सिडरेशन ठरवलं जातं त्या कामाकरता किती कन्सिडरेशन मिळेल एजंटला प्रिन्सिपलकडून. देन क्रिएशन ऑफ एजन्सी. सो अन एजन्सी रिलेशनशिप कॅन बी क्रिएटेड इन द फॉलोइंग वेज. आता काय काय वेज आहे की ज्याच्यामुळे एजन्सी जे आहे त्याच्यामध्ये रिलेशन क्रिएट होऊ शकतात. सो फर्स्ट इज बाय ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंटनुसार रिलेशन क्रिएट होऊ शकतं. सो अन एजन्सी रिलेशनशिप कॅन बी क्रिएटेड थ्रू अन एक्सप्रेस ॲग्रीमेंट बिटवीन द प्रिन्सिपल अँड एजंट. म्हणजे बाय ॲग्रीमेंट हा जो कॉन्सेप्ट आहे, म्हणजे प्रिन्सिपल आणि एजंटमधलं जे रिलेशनशिप आहे ते बाय ॲग्रीमेंटने, ॲग्रीमेंट करून, म्हणजे ॲग्रीमेंटचे टर्म्स अँड कंडिशन, रूल्स रेग्युलेशन फॉलो करून बनवलं जातं बिटवीन द प्रिन्सिपल अँड एजंट. आणि ते एक्सप्रेस असतं, म्हणजे समोरासमोर दाखवलेलं आहे की काय तुमच्यामध्ये रिलेशन आहे आणि काय तुमच्यामध्ये ॲग्रीमेंट होतं आहे. So first is by agreement. Second is by ratification. So an agency relationship can be created through ratification. So that where the principal ratifies the actions of a person who has acted on their behalf without authority. म्हणजे जर समजा अशी सिच्युएशन आली की प्रिन्सिपलने एखादं काम दिलं एजंटला करण्याकरता आणि एजंटकडनं जर त्याच्यामध्ये काही चुका झाल्या तर त्याच्यामध्ये रेक्टिफिकेशन म्हणजे त्या चुका सुधारून ते काम पुन्हा सुपूर्त करण्याचं कार्य जे करण्याचं आहे ते प्रिन्सिपल करतो. सो वेअर द प्रिन्सिपल रॅटिफाईज द ॲक्शन ऑफ अ पर्सन हू हॅज ॲक्टेड. म्हणजे ॲक्टेड कोणाच्या बिहाफमध्ये ॲक्ट केलं? एजंटने प्रिन्सिपलच्या बिहाफमध्ये ॲक्ट केले. सो पर्सन हू हॅज ॲक्टेड ऑन देअर बिहाफ विदाऊट अथॉरिटी. ज्याला अथॉरिटी दिली होती का? नव्हती दिली. ठीक आहे. सो विदाऊट अथॉरिटीचं त्याने काम केलं असेल तर ते सुधारण्याचं काम सुद्धा येतं प्रिन्सिपलचं. थर्ड इज बाय लॉ. सो अन एजन्सी रिलेशनशिप कॅन बी क्रिएटेड बाय लॉ. एजन्सी जे रिलेशनशिप आहे ते लॉनुसार क्रिएट केलं जातं. सच ॲज इन द केस ऑफ ट्रस्टी ऑर अन एक्झिक्युटर. ठीक आहे. किंवा रिलेशन म्हणजे जे कायद्यानुसार क्रिएट केलेलं गेलेलं आहे तशा प्रकारचे रिलेशन हे एजन्सीमध्ये येतात, कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सीमध्ये. सो त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ट्रस्टी आहेत किंवा कोणी एक्झिक्युटर आहे अशा प्रकारचं एक्झाम्पल घेतलं जाऊ शकतं. देन नेक्स्ट इज रिलेशनशिप ऑफ प्रिन्सिपल एजंट, सब एजंट अँड सबस्टिट्यूटेड एजंट. ठीक आहे. सो आता फर्स्ट बघूयात प्रिन्सिपल आणि एजंटमधलं रिलेशनशिप काय आहे. So the principal and agent relationship is in the primary relationship between the principal and agent.
म्हणजे हे प्रायमरी प्रथम दर्शनी जे रिलेशनशिप क्रिएट होतं ते प्रिन्सिपल आणि एजंट मध्ये क्रिएट होतं. ठीक आहे, हे प्रायमरी रिलेशनशिप मानलं जातं. देन नेक्स्ट इज सब एजंट. सब एजंट कोण असतं? सब एजंट इज अ पर्सन हु इज अपॉइंटेड बाय द एजंट. जो व्यक्ती एजंट म्हणून निवडला गेला आहे तो अजून एका व्यक्तीला निवडतो ॲज अ एजंट म्हणून काम करण्याकरता, त्याला म्हणतात सब एजंट. टू परफॉर्म सम ऑर ऑल ऑफ द एजंट्स ड्युटीज. म्हणजे काही ज्या ठरवून दिलेल्या ड्युटीज आहेत त्या पार पाडण्याकरता किंवा पूर्ण जे काम दिलेलं आहे ते सगळं पार पाडण्याकरता त्या व्यक्तीला म्हणतात सब एजंट. सब एजंटला कोण निवडतं? जो एजंट आहे तो निवडतो. देन नेक्स्ट इज सबस्टिट्यूटेड एजंट. सो सबस्टिट्यूटेड एजंट इज अ पर्सन who is appointed by the principal to replace the original agent. म्हणजे सबस्टिट्यूटेड एजंट हा कोण निवडतो? प्रिन्सिपल निवडतो. कशा करता? जो मेन एजंट आहे त्याची रिप्लेसमेंट म्हणून निवडलं जातं. ओरिजिनल जो एजंट आहे त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये सबस्टिट्यूटेड एजंट निवडला जातो आणि तो एजंट जो आहे तो प्रिन्सिपल जो आहे मेन तो निवडतो. देन टर्मिनेशन ऑफ एजन्सी. सो अन एजन्सी रिलेशनशिप कॅन बी टर्मिनेटेड इन द फॉलोइंग वेज. आता कुठल्या कुठल्या प्रकारे जर काही लूपहोल्स असतील किंवा अशा गोष्टी असतील की ज्याच्यामुळे टर्मिनेट होऊ शकते कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी. So first is by agreement. An agency relationship can be terminated through an agreement between the principal and agent. So agreement जे झालेलं आहे ते प्रिन्सिपल आणि एजंट मधलं ते ॲग्रीमेंट जे आहे ते टर्मिनेट झाल्यानंतर थ्रू द टर्मिनेशन ऑफ एन ॲग्रीमेंट, ते ॲग्रीमेंट टर्मिनेट करून म्हणजे संपवून त्यांच्यामधलं जे रिलेशनशिप आहे प्रिन्सिपल आणि एजंटमधलं ते संपवलं जाऊ शकतं किंवा टर्मिनेट केलं जाऊ शकतं. सेकंड इज बाय रिवोकेशन. सो द प्रिन्सिपल कॅन रिवोक द एजंट्स अथॉरिटी ॲट एनी टाइम. म्हणजे काय? प्रिन्सिपल ज्याने एजंटला काही अथॉरिटी सोपवली आहे तो कधीही त्याला जेव्हा वाटेल की हा योग्य प्रकारे काम करत नाहीये किंवा त्याच्या मनासारखं त्याला काम करून म्हणजे घेता येत नाही किंवा रिझल्ट चांगले मिळत नाहीये, देन ही कॅन रिवोक. त्या एजंटला त्या पदावरनं काढून टाकू शकतो. थर्ड थिंग इज बाय रिनाउन्सेशन. सो द एजंट कॅन रिनाउन्स देअर अथॉरिटी ॲट एनी टाइम. सो एजंट सुद्धा जर समोरच्याला वाटलं की नाही आता मला काम नाही होऊ शकत माझ्याकडनं किंवा मला चांगल्या प्रकारे ट्रीट केलं जात नाही, मोबदला मिळत नाही किंवा अजून काही अशा रिझन्स करता, सो त्या रिझन करता एजंट सुद्धा आपलं काम म्हणजे तिथली जी अथॉरिटी आहे किंवा ती जी पोझिशन आहे तिथून रिक्त होऊ शकतो किंवा निघून जाऊ शकतो. Fourth is for the by operation of law. So an agency relationship can be terminated by operation of law, such as in the case of death or insanity of the principal of agent. म्हणजे काय? जर एजन्सी रिलेशनशिप हे टर्मिनेट केलं जाऊ शकतं बाय ऑपरेशन ऑफ म्हणजे कायद्यानुसार. कधी? सच ॲज इन द केस ऑफ डेथ ऑर इन्सॅनिटी. जर एखादी व्यक्ती डेथ ज्याचा मृत्यू झाला, मयत पावला किंवा इन्सॅनिटी वेडा झाला की त्याला समजत नाही समोर काय चाललंय काय गोष्टी घडतायत, ऑफ द प्रिन्सिपल ऑर द एजंट, दोन्हीपैकी म्हणजे प्रिन्सिपल किंवा एजंट पैकी दोन्ही पैकी जरी एखाद्या व्यक्ती जरी या सिच्युएशनमध्ये आढळला तर त्यांची जी एजन्सी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी जो आहे तो टर्मिनेट होऊ शकतो. देन फिफ्थ इज बाय कम्प्लिशन ऑफ एजन्सी बिझनेस. सो अन एजन्सी रिलेशनशिप कॅन बी टर्मिनेटेड वेन द एजन्सी बिझनेस इज कम्प्लिटेड. आता तो टर्मिनेट केला जाऊ शकतो कुठल्या कारणास्तव की त्यांच्यामधला जो एजन्सी रिलेशनशिप आहे ठीक आहे तो पूर्ण झाल्यानंतर किंवा त्यांचा बिझनेस जो ज्या रिझन करता ते एकत्र आले होते ते जर रिझन कंप्लीट झालं तर बाय कम्प्लिशन ऑफ एजन्सी बिझनेस म्हणजे तो बिझनेस जो आहे त्यांचं सार्थक झाल्यानंतर जे उद्देश होतं ते तेव्हा ते टर्मिनेट करू शकतात. Six is by frustration. So an agency relationship can be terminated when the agency business become impossible to perform due to unforeseen circumstances. म्हणजे एजन्सीचं जे रिलेशनशिप आहे ते टर्मिनेट केलं जाऊ शकतं. एजन्सी बिझनेस जो आहे तो बिकम्स इम्पॉसिबल टू परफॉर्म म्हणजे जर एखादी गोष्ट अशी आहे की जी इम्पॉसिबल आहे जी परफॉर्म केली जाऊ शकत नाही किंवा असे काही सिच्युएशन आले की ज्याच्यामध्ये त्यांना त्यांचं काम करणं किंवा करवून घेणं शक्य होत नाहीये, त्यांच्याकडे काही रस्ताच नाही उरलाय काम करून पूर्ण करण्याकरता. सो त्यावेळेस बाय द फ्रस्ट्रेशन ऑफ कॉन्ट्रॅक्ट ते त्यांचं जो एजन्सी ऑफ बिझनेस जो आहे तो बंद करू शकतात. So for the conclusion, in conclusion, agency is a complex and multifaceted concept that involves the relationship between a principal and agent. म्हणजे रिलेशनशिप जे आहे प्रिन्सिपल आणि एजंट मध्ये दाखवण्याचं काम जे करतं कॉन्ट्रॅक्ट ऑफ एजन्सी करतं आणि ते आहे की कॉम्प्लेक्स म्हणजे एकमेकांमध्ये गुंतागुंतीचं आहे. सो रिलेशनशिप बिटवीन द प्रिन्सिपल अँड एजंट हे समजण्याकरता गुंतागुंतीचं आहे. ठीक आहे. अंडरस्टँडिंग द डिफरंट टाइप्स ऑफ एजन्सी रिलेशनशिप, द क्रिएशन ऑफ एजन्सी अँड द टर्मिनेशन ऑफ एजन्सी इज इसेन्शियल फॉर नेव्हिगेटिंग द कॉम्प्लेक्सिटीज ऑफ द एजन्सी लॉ. सो एजन्सी लॉ जर समजून घ्यायचा असेल तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी पण समजून घेणं खूप गरजेचं आहे. Then there are the case laws. First is Khushiram versus Mohanlal, AR 1928 PC 102. So the Privy Council held that an agency relationship can be created through an implied agreement. याच्यामध्ये सांगितलं की एजन्सी जे अग्रीमेंट आहे ते इम्प्लाइड
ॲग्रीमेंट थ्रू सुद्धा केलं जाऊ शकतं. सेकंड इज महदेव वर्सेस बाबूलाल, AR 1965, Supreme Court 1278. The Supreme Court held that an agent has a duty to act with reasonable care and skill in performing their duties. म्हणजे एजंटचं काम आहे की त्यांनी त्यांचं काम करताना रिझनेबल केअर, काळजी, प्रिकॉशन्स घेतले पाहिजे. अँड स्किल इन परफॉर्मिंग देअर ड्युटीज, म्हणजे त्यांनी त्यांचं स्किल, त्यांच्यामध्ये असलेली कला, क्षमता जी आहे ती वापरली पाहिजे काम करताना. सो दिस इज इट फॉर टुडे. It is the completion of the contract of agency, basic concept and basic structure of contract of agency. Thank you.